सारंग बंगला, सागर बंगला, सारंग नावाची बिल्डिंग आहे, तिथे मी राहत होते लहानपणी. सारंग नावाची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये सारंग बिल्डिंगला भेटलो आम्ही. कधी कोणाचा रिपोर्ट? 3 मार्चला कुठे भेटलो आम्ही? सारंग बिल्डिंग मध्ये. नाही नक्की ठरवा. अच्छा, 2 वेगळ्या चर्चा आहे. म्हणजे मी हसू का काय असं मला वाटायला लागले की प्रेस रिपोर्टिंग हे फिक्शन मध्ये, म्हणजे फिक्शन आणि नॉन फिक्शन, हे मी लहानपणापासून मला पुस्तकांची खूप आवड आहे, त्याच्यामुळे एक फिक्शन असतं आणि एक नॉन फिक्शन असतं. आता रिपोर्टिंग मध्ये पण असं व्हायला लागलंय, हे मला पहिल्यांदाच कळलंय. म्हणजे जर्नलिझमचा एक नवीन भाग हा सुरू झालेला आहे का असं मला वाटायला लागले. हास्यास्पद आहे आणि थँक गॉड फॉर सोशल मीडिया. हे सागर किंवा सारंग, एक तर सारंग बिल्डिंग वर जेव्हा आम्ही पहिल्यांदा मुंबईला राहायला गेलो आणि आदरणीय पवारसाहेब मंत्री झाले तेव्हा 1971 मध्ये आम्ही सारंग मध्ये राहतो. त्याच्यामुळे सारंग बिल्डिंग मध्ये खूप माझ्या आठवणी आहेत. एक आणि सागर बंगल्यामध्ये मला गेलेलं आठवत नाहीये, पण या नॉन फिक्शन म्हणजे या फिक्शन स्टोरी मध्ये मला एक खूप इंटरेस्टिंग करायचंय की आम्ही कुठे आणि किती वाजता भेटलो. एक तर इट्स फनी की सारंग का सागर हेही माहिती नाहीये, आणि त्याच्यातून किती वाजता भेटलो असं जर काही असेल तुमच्याकडे क्लॅरिफिकेशन तर याचंही मी उत्तर देऊ शकते. अरे रुचा ताई, आपला फोन दाखव ना बाबा. ऑन थर्डचा फॉर्च्युनेटली अँड थँक्स टू सोशल मीडिया त्याच्यात 9:30 वाजता लाटे नावाचं गाव आहे बारामतीत, तिथूनच सुरुवात करा. त्यांना दाखवतो व्हिडिओ. 9:30 वाजता लाटे गावात यात्रा होती आणि 9:30 वाजता रात्री ती लाटे गावामध्ये दाखवा 9:30 वाजता इथे लिहिलंय वरती संडे 9:30 लाटे गावामध्ये मी यात्रेसाठी गेले होते. त्याच्यानंतर मी गाडीत बसले, निघाले. माझा चष्मा मंदिरात राहिला होता म्हणून गाडी थांबवली, माणूस गेला, चष्मा आणला, परत आला आणि 9:45 वाजता मी लाटे गावात, बारामती तालुक्यात हे गाव आहे. कितीही मी लवकर यायचा प्रयत्न केला, समजा मी हेलिकॉप्टरने आले तर आता रात्री काय 9:30ला हेलिकॉप्टर टेक ऑफ करत नाही. त्याच्यानंतर विमान, नाईट लँडिंगची फॅसिलिटी बारामतीच्या एअरपोर्टला नाहीये, आणि जर मला मुंबईला पोहोचायचं असेल तर मी 9:45 किंवा 10ला लाट्यातून निघाले आणि 2 किंवा 2:30 वाजता सिल्वर ओकला त्या दिवशी पोहोचले. पहिला मुद्दा. आता माझी गाडी पूर्ण ट्रॅक होऊ शकते कारण का मी टोल भरत आलेली आहे, कारण मी टोल भरते. त्याच्यामुळे टोल भरत माझ्या गाडीवरती स्टिकर आहे, त्याच्यामुळे कॅमेरे काढले तर सगळे स्टिकर्सवर माझं स्पॉट लोकेशन दिसेल. एक, माझ्या मोबाईलचा CTR काढू शकता तुम्ही, तो माझी मुवमेंट दाखवेल. 2, 3 हे दोन्ही तंत्रज्ञानावर नसेल तर 9:30ला जी व्यक्ती लाट्यामध्ये दिसते ती गाडी 9:45 ते 10 मध्ये जर निघाली तर कितीही जोरात गाडी चालवली तरी 11, 12, 1, 2, 2:30 मिनिमम सिल्वर ओकलाही कॅमेरे. त्याच्यामुळे 2:30 वाजता पोहोचल्यानंतर काही गाठी भेटी झाल्या असतील असा तुमचा आरोप असेल तर त्याच्या पुढचं पण मी क्लॅरिफिकेशन देऊ शकते. कारण का माझ्या घरातही कॅमेरे, म्हणजे आमच्या कंपाऊंड मध्ये सगळीकडेच कॅमेरे आहेत. आमच्या घरावर मध्ये दगडफेक झाली तेव्हापासून महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी पण वाढवली आणि कॅमेरेही वाढवले. त्याच्यामुळे आय एम ऍक्च्युली नॉट इवन सरप्राइज, आय एम नॉट इवन अम्युज्ड. कारण का जर्नलिस्टकडे मी खूप सिरियसली बघतो. मी वर्तमानपत्रातून जनरल नॉलेज आणि भाषा सुधारते म्हणून मी लहान असल्यापासून वर्तमानपत्र वाचते, चॅनल्स बघतो कारण का लगेच बातम्या कळतात.
आता असा एक घटक झालेला आहे का की जो अशा ज्या घटना झालेल्याच नाहीत, अच्छा झाल्या म्हणून जर छापत असेल आणि त्याचं उत्तर मला द्यायला लागत असेल तर हाऊ सॅड इज दॅट. आणि ते काही रेलेव्हन्स पण नाहीये त्याला.